अंबरनाथचे शिवसेना पक्षाचे चौथ्यांदा निवडून आलेले आमदार डॉ. बालाजी किनीकर यांच्यावर हत्येचा कट रचल्याचे समोर आल्याने उल्हासनगर शिवसेना महिला आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून ज्या आरोपींनी या हत्येचा कट रचला होता त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच या प्रकरणी ठाण्याच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून 2 संशयित आरोपींना अटक केली आहे। त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे। तसेच या प्रकरणामुळे अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणात काही मोठी नावे येऊ शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे। यातील मुख्य सूत्रधार व सहभागी असणाऱ्या दोषींवर कठोर कार्यवाही करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी व महिला माजी नगरसेविका व पदाधिकारी निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अंबरनाथ विधानसभेतील आपले लाडके आमदार आणि कार्यसम्राट आमदार बालाजी किनीकर जसे लोकांच्या मध्ये एक त्यांची भावना आहे, हात दाखवा आणि बस थांबवा, असं त्यांची एक विख्यात प्रसिद्धी झालेली आहे। कोणी गरीब असो गरजू असो साहेबांकडे गेल्यावर त्यांची मदत होणार नाही असं कधी शक्य नाही। आणि आत्ता तर साहेब चौथा टाईम निवडून आलेले आहेत आणि ते पण सर्व गोरगरिबांच्या सानिध्याने किंवा त्यांच्या घराघरात पोचून आणि त्यांच्या मनामनातील आमदार लोकांनी निवडून दिलेले आहेत। आणि काही अज्ञान लोकांनी त्यांच्या हत्येचा कट केला होता आणि तो कट समजा पोलीस विभागामार्फे तो उधळून लावला, तरी पण याच्यानंतरही साहेबांवर असं काही होऊ नये। आणि पहिली गोष्ट आम्ही त्या घटनेचा आमच्या महिला आघाडीतर्फे खूप निषेध करतोय। याच्या पुढेही आमच्या आमदारांना कोणी हात लावू नये हे आमच्या शिवसेना महिला आघाडीतर्फे त्यांना आमच्याकडनं स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे किंवा आम्ही आमच्या कुठल्याही शिवसेनेच्या लोकांना जर कोणी असा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आमची महिला आघाडीसुद्धा त्याच्यात उतरल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।